माझ्या षष्ठी उत्सवानिमित्त चालत असलेला हा वारीतला उत्सव आणि या उत्सवामध्ये मला या पवित्र ठिकाणी खरोखर सेवा करण्याचं सौभाग्य लाभतंय, माझं महत् भाग्य असो। माझे नाथ बाबा फार मोठे श्रीमंत, एवढं मोठं वैभव असताना अधिकार किती होता मालकांचा मोठा बघा, पैठणच्या मालकांचा। माझ्या देहूतले मालक नमूद करतात की मी या संतांचा महिमा किती वर्णन करू। या संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते असं देहूतले मालक नमूद करतात। काय व्याप्ती असेल संतांच्या जीवनात, किती मोठा व्यासंग असेल संतांचा, काय नाविन्य असेल संतांच्या बाबतीत, किती मोठं भक्तीचं टोक असेल संतांकडे की जेणेकरून तुकोबाराय स्वतःहून म्हणतात की माझी वाणी अपुरी पडते। तुकोबारायच्या वाणीचा जर विचार केला तर तुकोबारायच्या वाणीचा प्रगल्भपणा मोजण्यासाठी सत्य लोकाचे मालक विधाता चतुरानंद याच्याकडे त्या मोजमाप करण्यासाठी पारडं नाही, तराजू नाही, मेय नाही। ब्रह्मांडाचा रचेता, विश्वाचा रचेता, जीवसृष्टीचा रचेता ब्रह्मदेव, त्याच्यासारखा चतुर या विश्वात कोणीच नाही। किती चतुर ब्रह्मदेव राजे हो। एका गिरगावकराच्या चेहऱ्यासारखा पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात गिरगावकरासारखा चेहरा कोणाचाच नाही, किंवा तुम्ही बसलेल्या व्यक्ती इतका त्या चेहऱ्याशी हुबेहूब असणारा चेहरा जगात एकाही व्यक्तीचा नाही। हे कर्ण ज्याच्या हातात आहे त्याला ब्रह्मदेव म्हणतात। दुसरी गोष्ट सांगतो किती चतुर आहे। पाण्याची किती जरी मोठी टाकी बांधली तिला सुचाग्र डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडलं तर कालांतरानं त्या टाकीत पाणी थांबत नाही, पण ब्रह्मदेवाने एक उभी टाकी तयार केली, त्या टाकीला 9 छिद्र पाडले, त्या टाकीतलं कुठल्याही प्रकारचं पाणी मनानं बाहेर येत नाही। काय विद्वत्ता असेल त्या ब्रह्मदेवाची। तिसरा मुद्दा सांगतो, बाळू महाराजाचा अंगठा किती मोठा असेल पण या अंगठ्यावर जे ठसे आहेत भारतात नव्हे पृथ्वीवर जितके देश असतात एकाही देशामध्ये गिरगावकराच्या अंगठ्याच्या ठस्यासारखे ठसे, कोणाच्याच अंगठ्यासारखे कोणाचे ठसे नाहीत। ही करण्याची विद्वत्ता ज्याच्याकडे त्याला ब्रह्मदेव म्हणतात। आणि त्या ब्रह्मदेवाकडं तुकोबारायच्या वाणीचं वजन करण्यासाठी तराजू नाही। त्या अर्थी तुकोबारायची वाणी किती श्रीमंत असेल तरी त्या तुकोबारायांनी म्हणावं की संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते, त्या अर्थी किती मोठी व्याप्ती असेल। विठाला ज्या अर्थी तुकोबाराय संतांचं वर्णन करत असताना वाणी अपुरी पडती म्हणतात, त्या अर्थी गिरगावकर काय वर्णन करेल। तरी पण तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल। मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा वारी प्रसंग आहे। या पवित्र वारी प्रसंगामध्ये आजचं काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे, असं का म्हणत असताल तुकोबाराय की संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते, म्हणून मी सरळ सरळ त्यांच्या पायावर डोकं ठेवणं हे उचित मानतोय। कधी कधी काय होतं माहितीये का, ज्याचं तिला इतकं वैभव नाही त्याला असं वाटतंय कीर्तनकारांनी आमच्याकडनं पाकिट घ्यावा आणि आमचं डोंगरासारखं वैभव सांगावा, असं वाटतं कधी कधी। पण त्याचं खरं तर तिला इतकं सुद्धा वैभव नसतं। अगा तिलाग्रम नैवम यतजायते कार्य सिद्धिस्ततेवचा यत्नृगानां भय जायते ना वाणीर प्रगल्भातिस्तते वचम। नग म्हणजे पर्वत, एका तिळा इतकी त्याची लायकी नाही तरी पण त्याला वाटतंय आम्हाला पर्वतासारखं विशाल करून समोरच्या व्यक्तीनं सांगावं। ही माणसांची अवस्था आहे। संतांचं वैभव मोजत असताना ब्रह्मदेवाकडे पारडं नाही। मेयम सांख्य यत तुल्यातिजायम, म्हणजे 8वा 9वं शेर याच्यात घालून मोजल्या जाते त्याला मे म्हणतात। एक एक करून मोजल्या जाते त्याला सांख्य म्हणतात। तुळा करून मोजल्या जाते त्याला तुल्य। 21 मापापैकी हे 3 माप आहेत।
21 मापात कुठल्याही मापामध्ये संतांचं वैभव मोजल्या जात नाही. आणि म्हणून त्या संतांचं वैभव मी वर्णन काय करू, त्यांचा महिमा, त्याच्यापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतोय. आज माझ्या तुकोबरायांनी संतांच्या महिम्याच्या बाबतीत वाणीला विराम द्यायला सांगतात, त्याच्यापेक्षा डोकं वाकवा असं म्हणतात. असं तुकोबराय आज ज्यांच्या दरबारात आहेत माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, अशा या परमपावन दरबारात माझ्या नाथबाबांचा महिमा किती मोठा आहे. कारण आपण ज्या क्षेत्रावर गेलो त्या क्षेत्राचं वर्णन करणं हा महत्त्वाचा विषय आहे. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, पैठणची वारी आली असेल, देहूची वारी आली असेल, आळंदीची वारी आली असेल, पंढरपूरची वारी आली असेल, वारी जवळ आली की शहाण्या कीर्तनकारानं वारी सुरू व्हायच्या अगोदर 15 दिवस आणि वारी झाल्यावर बी 15 दिवस वारीवरच बोललं पाहिजे, असं वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे. मग आपण ज्या वारीत आलो त्या वारीच्या महात्म्याविषयी, अधिकाऱ्याविषयी, ज्यांच्यामुळं हा विश्व सुखरूप आहे, अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांवर बोलणं हेच उचित आहे. विठाला विठाला. काय व्याप्ती माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची. नाथांच्या बाबतीत जर वर्णन करायचं झालं तर नाथ बाबा हे सर्व संतातले राजे होते. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. ताईसाहेब शांतीब्रह्म एकनाथ महाराज वैभवशाली संत होते. मी आवडीनं तुम्हाला ताईसाहेब याच्याकरता म्हणतोय, मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्त्रीचा अनादर करत नाही, पण जी स्त्री डोकं भरून पदर घेती ती स्त्री मला प्राणप्रिय महाराष्ट्रातली. विठाला विठाला विठाला. जी बाई पदर घेत नाही का तिला मी वाईट म्हणणार नाही, कारण भारतीय संस्कृती स्त्रीला वाईट म्हणत नाही, म्हणायचं नाही. पण जी स्त्री पदर घेत नाही त्या स्त्रीला महाराष्ट्रामध्ये स्त्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही. पारमार्थिक क्षेत्रात तुम्हाला पाहिलं आणि राजकीय क्षेत्रात प्रतिभाताई पाटलांना पाहिलं, त्या सुद्धा पदर पडू देत नव्हत्या. तुमचा सुद्धा पदर मी खूप वेळेस कीर्तनात पाहिलाय की पडत नाही. याच्याकरता मला तुम्हाला ताईसाहेब म्हणत असताना आनंद वाटतो. असं माझे नाथ बाबा फार मोठे श्रीमंत, एवढं मोठं वैभव असताना अधिकार किती होता मालकांचा मोठा बघा, पैठणच्या मालकांचा. का तुकोबराय म्हणतात, या संतांचं वर्णन करण्यापेक्षा त्यांच्या डोक्यावर माथा ठेवावा. असं काय असेल या संतांकडं, काय नाविन्य असेल या महात्म्यांकडं, काय वैभव असेल या अधिकाऱ्यांकडे, भक्तीचं सूत्र किती मोठं असेल, कर्तव्याची निष्ठा किती मोठी असेल, काय जोपासला असेल अध्यात्माचा व्यासंग. बघा माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे विश्वाचा मालक 36 वर्ष होता. बार्त्रिक 36 वर्ष पंढरपुरातले मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी रावडीने पाणी जग घरी चक्र पाणी वाहे भक्ती भावे वंदित से पाय आनंद भक्ती भावे वंदित से पाय चक्र पाणी वाहे आनंद भक्ती भावे वंदित से पाय आनंद भक्ती भावे वंदित से पाय. बार्त्रिक 36 वर्ष पाणी भरलं. पाणी भरल्याच्या नंतर वाटेल त्या सेवा केल्या, धुनी केली आणि जेवढा कामातून वेळ भेटन तेवढा काम दारावर ठेवला. दत्त चोपदारी निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करे तसे. 36 वर्ष दार सांभाळलं नाथ बाबांचं. 36 वर्ष. राजे हो, वारीला काय यायचं माहित आहे? आपण नाना प्रकारच्या साधना जरी केल्या तर देवाची प्राप्ती होईल, आपण तेवढे लायक संपन्न नाहीत. मी जरी कीर्तन सांगत असेल, मी माझी पण ती पात्रता नाही.
देवाची प्राप्ती आपल्याला व्हावी एवढी योग्यता आपल्याकडे नाहीये, तेवढी साधना आपली नाही, त्या भक्तीचं टोक आपलं नाही. पण आजच्या या वारीमध्ये प्रत्यक्ष जगाचा मालक गरुडावर बसून येत नाही, विमानात बसून येत नाही, तो प्रत्यक्ष विश्वाचा मालक या भूमीमध्ये गोदावरीच्या पात्रातून नाथांच्या घरी स्वतः ताईसाहेब पाणी भरतो. त्यावेळेला विश्वाचा मालक चालत आल्याच्या नंतर त्याचे पावलं या मातीत पडतात आणि या मातीतली धूळ ज्या वेळेला आपल्या अंगावर पडेल त्यावेळेला आपलं जीवन सुधरून जाईल. राजे हो, त्याच्याकरता वारीत यायचं असतंय. ठीक आहे, ती धूळ जरी आपल्या अंगावर यायची लायकी नसेल, पण अशी लायक संपन्न, अशी निष्ठावंत वारकरी आजही आहेत. फक्त तुम्हाला निष्ठावंत आवडत नाहीत, तुम्हाला भंगारे भुंगारे आवडतात. निदान तीर्थाव तरी काय असावा. नेमकं कुठं काय असावं इतकं जरी जोपासलं तरी तुम्ही वारकरी येत असं समजायचं. कधी कधी हे पाहत असताना अशी चिळस येते. विठाला कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, आपण कितीक जोपासतो. अजूनही काही निष्ठावंत असे फडकरी आहेत, त्या फडावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं भजन चालतंय, शास्त्रशुद्ध पद्धतीनं परमार्थ चालतो, शास्त्रशुद्ध पद्धतीनं काटेकोर पद्धतीनं परमार्थ जोपासला जातो. म्हणून त्यांना फडकरी म्हणत असतात, म्हणून त्यांना अधिकारी म्हणत असतात. परंपरेतल्या लोकांनी एका तिळा इतकी सुद्धा चूक करायची नाही. दम नाही कीर्तना भागवतायला. मगाशी नगर प्रदक्षिणा करत असताना पैठणमध्ये जर गांजा वढायच्या चिलमी इकायचे दुकान येत असतील, मंदिराच्या डाव्या हाताला प्रदक्षिणा करत असताना चिलमीचे दुकान आहे, चिलमीचे. अशा पवित्र तीर्थावर जर आजही चिलमी विकत असताल तर अजून लक्षात घ्या, आपण देवाच्या कोसोदूर लांब आहेत. हजारो मैल लांब आहेत. हो, की ज्या तीर्थावर चिलमी विकल्या जाती. किती शोकांतिक आहे. इथं ग्रंथ ऐकावे, इथं तुळशीच्या माळा ऐकावा, इथं नाना प्रकारच्या आध्यात्मिक क्षेत्रातली साधनं ऐकावी. फार काही झालं तर शेतीतली साधनं ऐकावी, शेती सुद्धा महत्वाची, त्याच्यातली साधनं ऐकावी. चिलमी ऐकाव्या, त्यावी नाना प्रकारच्या चिलमी. शोकांतिक आहे. आपण फार मागे. याचं एकमेव कारण आहे, परमार्थ जोपासणारी लोक कुठंतरी चुकतात. ही छोटी मोठी ही फळं सांभाळणारी माणसं कुठेतरी चुकतात. त्याच्यामुळे ही बाकीची माणसं नियम मोडतात. त्याचा तोच अर्थ आहे. विठाला आणि महाराज खैर मोडे महाराज निष्ठेनं परमार्थ जोपासणाऱ्या फरकड्यावर संप्रदाय जिवंत आहे. निष्ठेनं संप्रदाय जोपासणाऱ्या लोकांवर संप्रदाय जिवंत आहे. मधल्या भंगाऱ्या भुंगाऱ्यावर संप्रदाय जिवंत नसतो. यांना कोण्या नरकात टाकावा हे पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा नरक सापडायचं नाही. कोणत्यात टाकावा. विठाला असो काय मोठी व्याप्ती. 36 वर्ष पाणी भरलंय या भूमीमध्ये. जगाच्या मालकाचं आज वास्तव्य. आजच्या तिथीला अनन्य साधारण महत्व आहे. हा षष्ठी उत्सव आहे. या परमपावन तीर्थाची मातीच्या कणामध्ये विटेवरच्या मालकाचं कणाकणात वास्तव्य आहे. का देव आला असेल, काय महिमा असेल, याच्यातला एक मुद्दा मांडतोच राजजनांनो. एके दिवशी ब्रह्मांडाचा मालक नाथांच्या घरी पाणी भरत होते. माझे नाथ बाबा पूजा करत आहेत. नाथांची पूजा म्हणजे काय, ती तुमची आमची पूजा नव्हती. वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त या सगळ्या गोष्टीचा मतितार्थ जिथं बिंबल्या जायचा ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. हे पैठण किती पवित्र आहे सांगू सज्जनांनो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 शास्त्री अगोदर आले.
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 शास्त्री अगोदर आले. तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथ अण्णा पवार आणि आद्यवत असलेले शास्त्री. परभणी जिल्ह्याचा सन्मान प्रल्हाद शास्त्री दैठणकर, काशी विद्यापीठाचे पहिले विद्यार्थी आणि महाराष्ट्रातले पहिले शास्त्री. मला याच्याकरता नमूद करायचं आहे, काशी विद्यापीठानं दिलेली शास्त्री पदवी, आचार्य पदवी, पंडित पदवी ही खरी आहे का खोटी, ती पैठणला तपासल्या जायची. म्हणजे शास्त्री पंडित या लोकांना खरं आहे की खोटं सांगतंय, हा खरेपणा तपासण्याची ताकद पैठणमध्ये आहे. आणि त्या पैठणचे मालक माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. एवढं नाविन्य आहे. आणि त्या नाथबाबांकडे पाणी भरण्यासाठी जगाचा मालक होता. पाणी पूजा चालू होती. पाणी भरत असताना ब्रह्मांडाच्या मालकाला घाम आलेला आहे. देवाचं वर्णन करत असताना फार काही अभंग खर्च केली. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, पाहिलिया वेध लावी, बैसे जीवी जडोनी, वागणीत लावण्य तेज पुंजाळती, रत्नकिळ फाकती प्रभा, वहा लावण्याचा पुतळा. तो देव आहे. किती साजरा, किती कोमल. राजे हो, आपलं शरीर उगा आपण याला सुंदर म्हणतो म्हणून उगा ते पाचकट मोठेपण आहे. देव किती सुंदर आहे. मग आपल्या सामान्य दगडा दोंडासारख्या नाना प्रकारच्या स्वरूपासारख्या शरीराला घाम येतोय, तर त्यानं पाणी भरल्यावर त्याला घाम किती येत असेल भाऊ. पाण्याच्या कावडी टाकत असताना देवाच्या चेहऱ्यावरचा घाम बघितला ताईसाहेब. सोहळ्यामध्ये स्वयंपाक चालू होता, तो घाम पाहिला आणि हळूच कोण आवाज दिला, श्रीखंड्या, ए बाळा श्रीखंड्या. जी आई साहेब ब्रह्मांडाचा मालक गिरिजा काकींना जी म्हणत होता, जी म्हणत होता. काय व्याप्ती असेल त्या वाणीमध्ये. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जी शब्द वापरला. जी आई साहेब, श्रीखंड्या 2 मिनिटं मध्ये येतोस. भगवंतानं सांगितलं, आई साहेब आपण सोहळ्यात आहात, आपण पाकगृहात आहात, आपण स्वयंपाकघरात आहात, मी येऊ कसं. आईसाहेबांनी सांगितलं, बाळा लक्षात ठेव, तू पाणी आणत असताना गोदावरीच्या पात्रात स्नान करतो. तुझ्या पायात जोडा नसतंय, बूट नाही, चप्पल नाही, कमरेला पंचा आहे, अंगात शर्ट बनेन नाही, आणि तू ओल्या कपड्यानं पाणी भरतोस. त्या आरती सोहळ्याच्या पलीकडचं सोहळं तू जोपासतोस. मग ओल्या कपड्यानं ज्या आरती सोहळ्यात पाणी आणतोस त्या आरती आता स्वयंपाकघरात यायला काय हरकत आहे. आईसाहेब काय काम आहे. आईसाहेब माझा पाणी आणण्याचा वेळ आहे, मला लावून दिलेलं तुम्ही काम आहे, मध्ये स्वयंपाकघरात मी काय काम करू शकतो. काहीच नाही बाळा, ये पाय धुवून येतो, वेळ लागेल, लगेच ये. स्वयंपाकघरात बोलवलं आणि आईसाहेबांनी दिव्य तेजस्वी असा पाट टाकला. त्या पाटावर श्रीखंड्या बसलेले आहेत. आईसाहेबांना माहीत नाही हा देव आहे. राजे हो, या महाराष्ट्रातला नियम सांभाळणारे वारकरी किती आहेत. नियम सांभाळणारे वारकरी किती आहेत सगळ्यांना तपासता येत नाही ताईसाहेब. पण नियम न सांभाळणाऱ्या नालायकाला लोक पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालतात, वाटेल ते चोचले त्याचे पूर्ण करतात. मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना गिरिजा काकींना माहीत असते हा देव आहे, तर पाणी भरू दिलं असतं, नसतं भरू दिलं. राजे हो, माहीत नाही देव आहे. श्रीखंड आहे, सात्विक आहे, सदाचारी आहे, पुण्यशील आहे, पावन आहे. आपल्या घरी 2 वेळेचं जेवण करतो आणि सांगितलं ते काम करतो. आवाज दिला, बाळा ये श्रीखंड्या ये. बसण्यासाठी पाठ टाकला. पुनश्च सांगितलं, आईसाहेब माझं काम राहिलंय, रांजण भरायचा राहिलाय, मला पाणी आणू द्या आईसाहेब. आईसाहेबांना सांगितलं, श्रीखंड्या पाणी आणता येईल दिवसभर, गोदावरीच्या पात्रातलं पाणी संपत नाही रे बाळा.
थांब थांब, पाणी आणता येईल. चुलीवर शिजत असलेला गरम गरम भात एका पात्रात काढला. त्या भातावर तूप घातलेलं आहे, वरण घातलेलं आहे, स्वतः भात हलवलेला आहे. डाव्या हातात पात्र धरलंय, उजव्या हातात पाण्याचा लोटा आहे, गडू आहे, सोन्याचा तांब्या आहे. ते खाली ठेवलं आणि श्रीखंड्याला सांगितलं, बाळा एवढा भात खातोस, करणं रे बाळा, एवढं इतकं जेवण करणं रे श्रीखंड्या, करणं करणं करणं. जगाच्या मालकाने सांगितलं, आईसाहेब माफ करा, मालक पूजा करायला लागलेले आहेत. मालक पूजा करतात आणि पूजा आटपल्याच्या नंतर नैवेद्य ठेवावा लागतो. आणि हा नैवेद्य देवाच्या अगोदर मी घेणं मला उचित वाटत नाही. नकोय आईसाहेब, मी नाही घेत नैवेद्य, नकोय मला प्रसाद, नकोय. पाणी भरेपर्यंत मालकांची पूजा आटपते आणि मी नंतर जेवण करेल. आईसाहेबांनी सांगितलं, श्रीखंड्या कर रे, नैवेद्यासाठी मी दुसरा भात शिजवण. पण जगाच्या मालकाचा एक नियम होता सज्जनांनो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज जोपर्यंत सकाळचं पहिलं जेवण करत नाहीत तोपर्यंत श्रीखंड्यांनी कधीच पाणी पिलं नव्हतं, कधीच पाणी पिलं नाही. जोपर्यंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज जेवत नाहीत पहिलं जेवण सकाळचं, तोपर्यंत श्रीखंड्यांनी कधीच पाणी पिलं नव्हतं. हा नियम होता. आईसाहेब जवळ आल्यानं सांगितलं, श्रीखंड्या जेवावं लागतंय. स्वतःच्या पदराचा कोपरा बाजूला सरसावला आणि चाळ्यावरती आलेला घाम गिरिजा काकीने स्वतःच्या पैठणीने पितांबराने ते घाम पुसला आणि एक तोंडातून वाक्य वापरलं, बाळा आमच्या घरी आलास, गाव माहित नाही रे. नाव घरी आल्या मालकांनी तुला श्रीखंड्या नाव मालकांनी ठेवलंय. आमच्या घरी आल्याच्या नंतर मोबदला घेत नाहीस. सणावाराला घेतलेल्या नव्या आहेरातले कधीच कपडे जगाच्या मालकाने घातले नाही. 36 वर्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी नेसून सोडलेला पितांबर 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकांनी एकनाथ महाराजांनी वापरलेला पितांबर नेसवा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी परिधान केलेला पितांबर 36 वर्ष विटेवरच्या मालकाने नेसला. दिवाळी दसऱ्याला घेतलेला आहेर कधीच कोरा घातले नाही. देवाला आहेर करायचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्रीखंड्या माझ्यासोबत तुला कपडे घ्यायचे, कपडे घ्यायचे. आणि देवांनी म्हणावं, श्रीखंड्याने मालक नवा जोडा आहे, मला असं वाटतं मालकाने आजच्या दिवस नेसावा आणि एक दिवस नाथबाबांना नेसायला द्यायचे आणि मग देवानं तो जोडा धुवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी स्वतः देवानं नेसायचा. आतापर्यंत इतकं व्रत सांभाळलंय आणि आज आई साहेब आपल्याला जेवायला लावतात. नकोय आई साहेब, माफ करा. गिरिजा काकीने विचार केला, आपण एवढं प्रयत्न करूनही श्रीखंड्या जेवत नाही. आता शेवटचा प्रयत्न आहे. कुठला प्रयत्न? एकुलते एक हरिपंडित नावाचे पुत्र होते. गिरिजा काकीने अग्नी पेटलेला होता, चुलीतला अग्नी. अग्नीच्या साक्षीनं सांगितलं, श्रीखंड्या अग्नीच्या साक्षीनं सांगते, पलीकडच्या देवघरात मालकांची पूजा चालू आहे. या पवित्र अग्नीच्या साक्षीने तुला एक शपथ वाहते, माझ्या एकुलत्या एक हरिपंडिताची शपथ आहे. माझा अवमान करू नकोस रे, तुला एवढा प्रसाद घ्यावा लागतो. हरिपंडितांची शपथ ऐकल्याच्या नंतर काय त्यांचा महिमा सांगतोय तुम्हाला. ती शपथ ऐकल्यावर निमूटपणे सर्व नियम गिळून टाकले आणि त्या पात्रातला साखर भात तूप दूध घेऊन टाकलं. पात्राला प्रणाम केला, गिरिजा काकीच्या चरणावर लोटांगण घातलं आणि गोदावरीच्या पात्रामध्ये ती रिकामी कावड घेऊन भगवान विटेवरचे मालक ज्या वेळेला गोदावरीच्या पात्रात जातात, त्या पात्रात प्रवेश केल्याच्या नंतर भगवंताचा चेहरा पवित्र, अनंत पाप्यांचं पाप धुणारी, अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गोदावरी माता भगवंताचा चेहरा तपासत होते. आणि गोदावरी मातेनं देवाला विचारलं, हे जगदानंद कंद जगतपते, मी एवढ्या दिवसापासून पाहते आपला चेहरा खिन्न नाही, आज अप्रसन्न चेहरा आहे.
आज काय दुःख आहे तुम्हाला? कारण सर्व गंगेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 350 गंगेंना माहीत आहे गंगेची निर्मिती ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यापासून झालेली आहे. ताईसाहेब, गंगा ही जगाच्या मालकाच्या अंगठ्यातून तिचा प्रवेश आहे, तिचा उगम आहे. आणि मग गंगेला गोदावरीला माहीत आहे एक गंगा अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगा ज्याच्या अंगठ्यातून जन्माला येते, दुसऱ्याचं पाप संपवायची ताकद ज्या गंगेत असते ती गंगा इतकी पवित्र आहे. ज्याच्या पायातून जन्माला येते त्याचा पाय किती पवित्र असेल ते शरीर किती पवित्र असेल, विश्व ज्याच्या नावानं गुंजाव घालते ते किती पवित्र देव असेल. ना आज खिन्न चेहरा का? गोदावरीनं विचारलं, प्रभू आपण खिन्न का? देवाने विचारलं, गोदामा आहे नको विचारूस, राहू दे, सांगा प्रभू सांगा. तो गोदावरीनं जास्त अंतःकरणाने फार सखोल असा प्रयत्न करून फार फार विचारल्याच्या नंतर ते सांगत असताना विटेवरच्या मालकाची बोबडी वळत आहे. अंतःकरणाचा बाण फुटलेला आहे, डोळ्यातून अश्रू मावत नाहीत. आणि सांगितलं, गोदामाते मी अशा माऊलीच्या हातचा स्वयंपाक आता जेवून आलोय की तिच्या अंतःकरणामध्ये दास आणि स्वतःचा पुत्र सारखा आहे. दया करणे पुत्राशी तेची दासानी दासी. असं पवित्र माऊलीच्या हातचं अन्न खाल्लंय की ज्या घरचा महान महात्मा, ज्या घरची पवित्र माऊली समोरचे व्यक्ती बघत असताना त्यांच्या दृष्टीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही. जितकं प्रेम दासावर आहे, जितकं प्रेम स्वतःच्या रक्ताच्या नात्यावर आहे, तितकं प्रेम दासावर. अहो देव आहे माहित नाही, देव आहे माहित नाही, आपण काही केलं असतं, पण आपल्याकडे काम करणाऱ्या माणसाला घाम येतोय आणि त्यानं 2 वेळेचं गोड अशा प्रकारचं जेवण करावा. त्याचा घाम पाहिल्याच्या नंतर त्याच्याविषयी इतकं अंतकरण द्रवत आहे, इतकं गोड अंतकरणाची माऊली माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी आहेत. यांचा हा कुतूहलजन्य सात्विक सदाचारी पुण्यशील स्वभाव पाहिल्याच्या नंतर माझ्या तुकोबरायचं सुद्धा अंतकरण द्रवत आहे. काय वर्णन करावं त्या माऊलीचं? काय अधिकार आहे सज्जनांनो या लोकांचा? प्रत्यक्ष एवढं मोठं वैभव, इतका मोठा अधिकार. पुन्हा एक मुद्दा सांगतो सज्जनांनो, आता हे वारीतलं कीर्तन आहे, चलून घ्यायचं असतंय. महाराज कधी कधी तुम्ही विचारून, ज्याला मोठं व्हायचं का त्यानं लहान झालं पाहिजे, लय गर्द्या गुरुद्याच्या नादी लागलं नाही पाहिजे. महाराज आपण नंतर सुरू केलं असतं कीर्तन, विठाला 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 मला काय कीर्तन करू करू महाराष्ट्रात मी इतकी गावं फिरलो, पण आता एवढ्या श्रद्धेने आल्या वारकऱ्यांच्या अंतःकरणात थोडंसं दुःख वाटतं. याचं दुःख वाटतं, दुसरं काय नाही. विठाला आणि इथं करण्याचा आनंद म्हणजे इन्कम टॅक्स भरणे खरी सेवा आहे. मी एरवी तर कीर्तनाची सेवा कधी म्हणतच नसतो, कारण कीर्तनकारानं सेवा त्या कीर्तनाची म्हणावं की त्यानं बुक्का सुद्धा लावून घ्यायचा नाही, हार सुद्धा स्वीकारायचा नाही. पाकिट घेऊन सुंबळ्या म्हणून तू सेवे करता निवडलेला अभंग यम इतक्या निब्बर काठीनं हानीन, इंचभर जागा पण ठवाचा नाही लाल करायची. विठाला खरी सेवा आहे, अत्यंत गोड. त्याच्यामुळे असं वाटतंय अशा निष्ठेनं आलेल्या वारकऱ्यांच्या सानिध्यात माझ्या ज्या तीर्थावर जाऊ आपण त्या तीर्थावर 2 तासभर नामाची साधना करावी ही भावना. अजून एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतोय. विठाला विठाला महाराज 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 असू द्या असू द्या असू द्या असू द्या, जाऊ द्या जाऊ द्या, चलत राहते चलत राहते चलत राहते चलत राहते. अजून संप्रदाय लय कोसो दूर आहे. विठाला 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 आणि हे नशीब बाळ्याचं बरे, नशीब बाळ्याचं बरे. इतक्या गर्द्यात मला मानते हे बरे. हो
नाही तर पलीकडून तमाशा उभा केला असतात हे माझ्याकडे नसते आले विठाला विठाला असतं. तेव्हा चांगल्या गोष्टीत जो माणूस कराळ कालित असतो का त्याचं पाप त्याच्या 40 पिढ्यापर्यंत फेडावं लागते. हे कधी पण लक्षात ठेवायचं. त्याच्या हजारो पिढ्यापर्यंत चांगल्या गोष्टीत जो कराळ कालित असतो का त्याचं पाप त्याला फेडावं लागतं. विढाला विढाला विढाला. एक मुद्दा मांडतो सज्जनांनो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चिंतन ऐकण्यासाठी काशीतून आचार्य पंडित मोठमोठी लोक यायची. उत्तर भारतामध्ये अशी काही लोक होती, दक्षिण भारतात सुद्धा अशी काही लोक होती, अशी काही साधू होती, अशी काही यती होती, अशी काही योगी होती, अशी काही जपी होती, अशी काही तपी होती, अशी काही अनुरागी होती. एक लक्षात घ्या, एखाद्या कीर्तनकाराने अभंग घेतल्याच्या नंतर त्याच्यावर पोषक प्रमाण किती म्हणावं अशी मार्मिकता असणारी फार मोजकी लोक सापडतील, फार मोजकी लोक सापडतील. पण एका राज्यामध्ये एक असा विद्वान व्यक्ती होता, इतका विद्वान व्यक्ती, त्याच्याकडे प्रकांड विद्वत्ता होती, प्रकांड विद्वत्ता. मग हा विद्वत्तेच्या बळावर काय करील, किती नाविन्य असेल या व्यक्तीकडे. म्हणून एक बघा त्या विद्वान व्यक्तीकडे एक व्यक्ती आला आणि सांगितलं मी तुमच्याकडे आलो, मला ग्रंथ न्यायचा आहे तुमच्याकडचा. त्याच्याकडे एकच ग्रंथाची प्रत होती. तो ग्रंथ होता वेद. वेद वेद होता वेद. चारही वेद एकत्रित बांधलेले होते. हे चारही वेद एकत्रित बांधलेले होते. एकच प्रत त्यांच्याकडे होती आणि त्याला माहित होता समोर मागायला येणारा व्यक्ती हा काही फारसा याचा चांगला फायदा घेणार नाही. म्हणून हा काय करेल. म्हणून त्या व्यक्तीनं सांगितलं मला एवढी रात्र द्या, उद्या सकाळी तुम्हाला देऊन टाकतो. शिष्यांना पाठविलं, हवनकुंड बांधलं, लाकडं आणली, यज्ञ पेटवला आणि त्या यज्ञाकडं पूर्वाभिमुख तोंड करून बसले. पान पुढचं वाचायचं, मागचं वाचायचं, हवनात टाकून द्यायचं. पुन्हा पुढचं पान वाचायचं, मागचं वाचायचं, हवनात टाकून द्यायचं. पहाटेच्या ब्रह्मी मुहूर्ताला चारी वेद वाचून पाठ केले आणि चारीची चारी प्रत अग्नीत टाकल्या आणि समोरच्या व्यक्तीनं सांगितलं ग्रंथ द्या. माझ्याकडं नाही. पूर्ण आश्रम चालला, ग्रंथच नाही. मग विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यालाही दिला नाही. उद्या आम्ही कसं शिकायचं. तुम्ही काळजी करू नका, मी हवनच त्याच्याकरता केलंय. मी हवनात तो यज्ञ ग्रंथ टाकलाय, याचा अर्थ माझ्या डोक्यात तो पूर्ण पाठ आहे, पाठ आहे, पाठ पाठ ग्रंथ आहे, पाठ. चारही वेद एका रात्रीत पाठ करण्याची ताकद या पवित्र देशातल्या काही संतांकडे होती. अशी संत सुद्धा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं चिंतन ऐकायला येत होती. ज्याला पूर्ण वेद पाठ आहेत, चारही वेद पाठ आहेत ताईसाहेब, ज्यानं एका रात्रीमध्ये चारही वेदाचं आकलन करावं, डोक्यामध्ये मेमरी कार्डात बसावं, अशी पूर्ण वेद डोक्यात ठेवा, तोही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चिंतन ऐकायला यायचा. मोठी मोठी माणसं. एके दिवशी शरीर थोडं थकत गेलं, गळत गेलं शरीर, थकवा आला शरीराला आणि मग लक्षात घेतलं एवढी लोक आपलं चिंतन ऐकण्यासाठी येतात. आता कोण पुढे कथा करेल, कोण चिंतन करेल, कोण भागवत सांगेल, कोण रामायण सांगेल, याची खंत नव्हती. पण मनातली मनात अशी रुखरुख होती. एके दिवशी जोर वाढला, जोर म्हणजे ताप वाढला आणि तो ताप वाढल्याच्या नंतर असा विचार केला आजची कथा कोणाला करायला लावावी. सगळी लोक मोठ्या श्रद्धेने आपापल्या जागा धरून बसले होते आणि चोपदार आपला ड्रेस घालून आले, भालदाराने आपली भाले आणली, चोपदार आले, छत्री धरली. 32 किलो सोन्याची छत्री होती नाथांच्या डोक्यावर. चोपदारांच्या हातातल्या काट्या सोन्याच्या होत्या. बघ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जवळ चोपदार, भालदार, छत्रीवाले सगळे येऊन उभे राहिले
नाथांच्या लक्षात आलं आपल्या प्रवचनाची वेळ झाली, आपल्या रामायणाची वेळ झाली, आपल्या भागवताची वेळ झाली, आपल्या कथेची वेळ झाली, आपण आता आवरायला पाहिजे. पण विचार केला, शरीर थोडंसं साथ देत नव्हतं. शरीर साथ देत नसताना आवाज दिला, गावबा गावबा ऐकलं का? जी मालक, जी मालक, मालक तयार आहे, आसन अंथरून ठेवलंय, मालक तयार आहे, चला गावबा मध्ये या. गावबा काकांनी आत प्रवेश केला. त्यांनी विचारलं, ही वेळ व्याख्यानाची, प्रवचनाची, भागवताची, रामायणाची, या वेळेला प्रत्यक्ष आपण आसन आता मंदिरात करून ठेवलंय, मालकांचं काय काम? आसन जवळ बोलवलं, अंगातला अंगरखा काढायला लावला, बनेन काढायला लावली, खुंटीला अडकायला लावली, हातपाय धुवायला लावले, जवळ बोलिलं, गावबा ते उपरणं घ्या खुंटीवरचं. ते उपरणं नाथबाबांचं होतं. गावबा काकांनी विचार केला, आयुष्यभर या उपरण्याला आपण हात लावला नाही, आणि आज मालक स्वतः आपल्याला उपरणं मागतात. एवढाच पुरावा आहे का? जास्त नकोय. मालक आपण आयुष्यभर या उपरण्याला हात लावला नाही, आणि आज स्वतःहून आपल्याला उपरणं मागतात. हे काय काय असेल? आज त्या उपरण्यापर्यंत असा हात जात होता, आणि हात पुनश्च खाली सुटत होता. हात पुढे जायचा आणि हात खाली सुटायचा. नाथांनी आवाज दिला, गावबा कळत नाही तुम्हाला? मी सांगतोय ना तुम्हाला, उपरणं घ्या. जड अंतकरणाने त्या उपरण्याला हात लावला, आणि ते उपरणं हातात घेतलं, मालकांच्या जवळ दिलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ते उपरणं उकललं ते उपरणं. वेद पूर्ण पाठ असणारी व्यक्ती, प्रकांड विद्वान, चारी वेद पाठ असणारी व्यक्ती त्या दिवशी प्रवचन ऐकण्यासाठी पैठणला आहे. त्या दिवशी प्रवचन, फक्त नाव सांगत नाही त्या व्यक्तीचं, कारण तुम्हाला मोबाईल मोठाले आहेत, निदान तितकं तरी डोक्यात ठेवा. कशा करता काही काही गोष्टी लपून ठेवतो माहिती आहे का? तुम्ही ज्या वेळेला विद्वान होतान का, ज्या वेळेला तुमच्याकडे आचरणाची भर मोठी होईल का, त्यावेळेला तुम्ही भंगाऱ्यांचे कीर्तन ऐकणार नाहीत. विठाला 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 विठाला. मला वाईट म्हणण्याचा अधिकार नाही कोणाला, पण जोपर्यंत वक्ता हा श्रोता हा बोधावर आरूढ होत नाही, तोपर्यंत लायक संपन्न व्यक्तींचे कीर्तन ऐकत नाही. लायक संपन्न व्यक्तीचेच कीर्तन ऐकायचे, ज्याची वैचारिक पातळी, लायकी, आचरण, नियमाची धारणा ज्याची ढासळली, अशा लोकांचं कीर्तन ऐकणं किंवा त्यांना मान्य करणं, त्या नालायकांनी केलेलं पाप श्रोत्याला अर्ध फेडावं लागतंय. दोघाशी पतन सारिखेशी. म्हणून शक्यतो कीर्तन प्रसंगाच्या बाबतीत तरी बाकीचे जे स्टेज आहेत का, या स्टेजवर कपडे काढून नाचा, कपडे घालून नाचा, सगळ्या प्रॉपर्ट्या फुकून नाचा, नाही तर दुसऱ्याच्या लुटून नाचा, तिथं मला काही दखल नाही. पण या वारकरी संप्रदायाच्या स्टेजवर बोधावर आरूढ असणाऱ्या लोकांच्या पुढे बसा, आणि बोधावर आरूढ असणारा विवेक तुमच्याही डोक्यात ठेवा. भगवंत तुमचं कल्याण करेल. विठाला 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 उपरणं टाकलं गावबा काकांच्या अंगावर. गावबा जी, आज माझ्या जाग्यावर व्याख्यान तुम्हाला करावं लागतं. प्रवचन, रामायण, कीर्तन काय असेल तुम्हाला ते आज करावं लागतंय. एवढी मोठी व्यक्ती, विद्वान आलेले, कितीतरी शास्त्री असतील उत्तर भारतातले, कितीतरी आचार्य असतील, कितीतरी पंडित असतील, एवढी मोठी व्यासंग असणारी लोक आहेत, आणि पूर्ण वेद पारंगत आहेत, ज्यांनी एका रात्रीत वेद चारही पाठ करावा असा विद्वान व्यक्ती त्या दिवशी आलेला आहे. आणि ही गावबा काकाच्या कानावर वार्ता आलती, कारण ती व्यक्ती पंढरपुरात आली त्यावेळेला शिष्यमंडळी पायघड्या टाकीत होती. तर पैठण मधल्या विद्वानांनी विचार केला, आपले नाथबाबा गेले तर सर्वत्र त्यांना पायघड्या असतात, पैठणमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती नाथांच्या चरणावर लोटांगण घालतो, आणि पैठणमध्ये आल्यावर त्याला पायघड्या टाकतात. असा कोण आहे, कोण व्यक्ती असावा की ज्याला पैठणमध्ये सुद्धा पायघड्या टाकतात? म्हणून सर्वत्र चर्चा झाली की या व्यक्तीला चारी वेद प्रकांड पाठ आहेत, विद्वान, अस्खलित विद्वत्ता आहे, पूर्ण विद्वान व्यक्ती आहे, चारी वेद पाठ आहे. गावबा काकाच्या कानावर आलं, आज एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या समोर आपले मालक प्रवचन देणार आहेत,
रामायण सांगणार आहेत, नाथ भागवत सांगणार आहेत. आपल्याला त्या व्यक्तीचं दर्शन होईल आपल्या मालकाच्या सानिध्यात. हा आनंद गावबा काकाच्या अंतकरणात दरवळत होता. पण आज उलट झालं. ज्याला पूर्ण वेद पाठ आहेत त्या व्यक्तीच्या समोर गावबा काकांना चिंतन करावं लागतंय याची भीती वाटत होती. आणि तिथून असे निघाले, चौकट ओलांडली. चोपदार सोबत होते. चोपदारांना सुद्धा वाटायचं खडी साखरेचं पात्र गावबा काका घेऊन जायचे, नाथांचं बसायचं आसन गावबा काका घेऊन जायचे. तर खडी साखरेचं पात्र आणि नाथांचं आसन आज चोपदाराला घ्यावं लागतंय. चोपदारानं विचार केला, गावबा काका जे खडी साखरेचं पात्र घेतात, गावबा काका जे आसनपट्टी घेतात, ते आसन घेतात, आज ते आपल्याला घ्यावं लागतंय. ती खडी साखर मालकांनी खावी ठीक आहे, पण गावबाला खायची. त्या आसनावर मालक बसतील नवल नाही, आज पण त्या आसनावर गावबा बसणार आहेत. मला वाटतंय सगळे चोपदार गावबा काकाच्या समवयस्क असल्यामुळं एकमेकाला आरेकारेच बोलत असतील. पण आज चोपदारांना गावबा काकांना आवजाव बोलण्याची वेळ आली. का? नुसतं नाथ बाबाचं उपरणं गावबा काकाच्या अंगावर पडलंय. नाथ बाबा जे उपरणं अंगावर घेऊन कथा करीत होते ना, ते उपरणं गावबा काकांच्या अंगावर पडलंय. म्हणून प्रत्येक चोपदाराच्या अंतकरणात आरेकारेची भाषा संपली. गावबा काका म्हणायचे, काका. आणि समोर आल्याच्या नंतर इतके एक वयस्क चोपदार होते. गावबा काकाचे पाय चलत नव्हते, पाय असे ओढ्यासारखे होत होते मागं. त्या चोपदारानं सांगितलं, काका अहो मालकांनी सांगितलंय, करा चरान जोरात, चला करा करा, तुमचा वाणीचा प्रताप दाखवाच, चला पुढे. असं ऐकल्याबरोबर वळून पाहिलं तर गावबा काकाचे डोळे पाण्यानं डबडबले, पाण्यानं डबडबले. तर चोपदारानं विचारलं, गावबा काका माझं आयुष्य गेलंय आतापर्यंत मी पाहिलं नाही मालकांनी उपरणं कोणाच्या अंगावर टाकलंय. आत्तापर्यंत बघितलं नाही कोणाच्या अंगावर उपरणं टाकलेलं, ते तुमच्या अंगावर उपरणं टाकले. ह्या उपरण्याचा प्रताप आहे, चला. तरी गावबा काकाचे पाय ओढत नव्हते. चोपदार दादा एकदा मालकाची भेट करून पुन्हा येऊ द्या. पुन्हा गेले, पाहिलं गावबा परत आलात तुम्ही, तुम्हाला मी आदेश दिलाय, माझा आदेश मोडता. आज व्याख्यान तुम्ही द्या, प्रवचन रामायण काय असेल, भागवत असेल, आज तुम्ही करायचंय. मोठमोठाले पंडित आलेत, आज सांगा माझ्या जागेवर तुम्ही. डोळे रडत नव्हते, अंतकरण रडत होतं, मान वाकलेली होती आणि दोन्ही हात छातीवर होते. आणि सांगितलं, मालक तुमच्या जागेवर मी कसं बोलू. चोपदारांना सांगितलं, पुढे घ्या जवळ. दोन्ही चोपदारांनी गावबा काकांचे दंड धरले आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जवळ नेलं. मालकांच्या पायावर डोकं ठेवलं आणि शुद्धांतकरणाने पाठीवर थाप टाकली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गावबा काकाच्या पाठीवर थाप टाकली, थाप. आणि तोंडावरनं हात फिरला, गावबा मी सांगतोय तुम्हाला, जा मी सांगतोय तुम्हाला. ते हात पडण्याचं थाप पडली पाठीवर. आणि नाथांच्या आसनावर बसण्याची हिंमत होत नव्हती हिंमत. तरी पण चोपदारांनी बसायला लावलं आणि त्या आसनावर बसले. आणि नाथ बाबा जे विवेचन करतात ते विवेचन सुरू केलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना प्रणाम केला. तो मनोमनी प्रणाम केला, नाव घेऊन प्रणाम नाही केला. का नाव घेऊन प्रणाम नाही केला? कारण समोरचे लोक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं ऐकायला आलते. आपण जर एकनाथ महाराजांना प्रणाम करावा तर लोक म्हणतील, हा नाथांना प्रणाम करतो खैरमोडे महाराज, मग हा कोण आहे? पटापटा लोक उठून गेले असते. म्हणून अंतकरणाने नाथबाबांना प्रणाम केला. अंतकरण नाथबाबांच्या चरणावर झुकलो आणि वेदांत सांगायला सुरुवात केली, नाथ भागवत सांगायला सुरुवात केली, रामायणातले प्रसंग सांगायला सुरुवात केली. तर त्यावेळेला ज्या व्यक्तीने चारही वेद मुखोद्गत केलते, ज्या व्यक्तीनं चारही वेद मुखोद्गत केलते, ग्रंथ वाचू वाचू काही आचार्य होते, काही पंडित होते, काही शास्त्री होते. ग्रंथ वाचिता वाचिता त्यांच्या बोटाची कांडे उघडून गेली. ती कांडे एवढा अभ्यास केलेली लोक होती, इतका वेदांत, एवढं प्रकांड विद्वान
सागराच्या व्यापकतेला लाजवील एवढी अस्खलित विद्वत्ता त्यांच्याकडे होती. त्याच्यातले पूर्ण वेद पाठ करणाऱ्या व्यक्तीनं हाताचं कोणतं बोट तोंडात घालावा हेच कळत नव्हतं. काय अस्खलित वेदांत आहे, काय रामायणातली प्रसंग आहे, काय भागवतातल्या रुचा आहेत, काय ब्रह्मज्ञानाचं तत्व आहे, काय सात्विकतेचा निर्वाळा आहे, काय 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 गोड 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 असं चिंतन आहे. त्यावेळेला 4 वेद पाठ करणारी व्यक्ती तोंडात बोट घालत होती, तोंडात तोंडात तोंडात. प्रसंग त्यादीचा विधीचा संपला. सगळी लोक दर्शन घेऊन जात होती. ही शास्त्री आचार्य पंडित सगळी जण जवळ आली आणि ज्यांनी पूर्ण प्रकांड विद्वत्ता अशी वेदाची अस्खलित विद्वत्ता होती त्यानं जटा मोकळ्या केल्या. जटा स्वतःच्या मोकळ्या केल्या. गावबा काका खाली उतरले आणि ज्यांनी पूर्ण वेद पाठ केलेत त्यानं स्वतःच्या जटा मोकळ्या केल्या आणि त्या जटाने गावबा काकाचे पाय पुसले. नाथ बाबा काय विद्वान आहात तुम्ही. नाथ बाबा तुमच्या वाणीत प्रत्यक्ष ब्रह्म पाहिलंय. नाथ बाबा तुमच्या वाणीत प्रत्यक्ष वैकुंठातला मालक पाहिलाय. नाथ बाबा तुमच्या वाणीत प्रत्यक्ष भगवान शिवशंकर पाहिले. नाथ बाबा तुमच्या वाणीत प्रत्यक्ष रामचंद्र बघितले. नाथ बाबा तुमच्या वाणीत प्रत्यक्ष 4 वेद पाहिले, 6 शास्त्र पाहिले, 18 पुराण पाहिले, ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी सर्व काही तुमच्या वाणीतून बघितलं. नाथ बाबा नाथ बाबा नाथ बाबा नाथ बाबा. गावबा काकाने हळूच हात पुढे केला आणि एवढ्या विद्वान व्यक्तीच्या तोंडाला हात लावला. माननीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य, तुम्ही ज्यांचा इतका आदर करता तो नाथ बाबाचा नौकर आहे. तो नाथ बाबाचा मी नौकर आहे, मी सेवक आहे त्यांचा. मग नाथ बाबा कुठे आहेत? महालात आहेत. चला, ज्या व्यक्तीला गोड खाण्याची इच्छा होती त्या व्यक्तीला इतकं उंच नेऊन ठेवलं कृपानाथांची कृपा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची कृपा झाल्याच्या नंतर त्या म्हण काय वानवाता न पुरे वाणी. पण याच्यातला एक मुद्दा सांगतो तुम्हाला. तुमच्या दिंडीत खैरमोडे महाराज हे चोपदार आहेत आणि चालू दिंडीत चोपदाराचा ड्रेस काढून जर दुसऱ्या चोपदाराला घातला तर ह्या चोपदाराला राग येतो. या मी घरापासून चलत आलो आणि महा ड्रेस कस काय द्याला, राग येतो राग. आपल्या दिंडीतल्या विनेकार्याचा इना घेतला आणि दुसऱ्या दिंडीला जर दुसऱ्या विनेकार्याच्या गळ्यात दिला एखाद्या माणसाच्या, ते म्हणला मी आळंदीपासून चलत आलो फलटण मधून काऊन घेतला वा, मी पंढरपूर पर्यंत देणार नाही. इना 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 देवा वाटतं का नाही. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं किती उदात्त अंतकरण असेल, किती सागरासारखं व्यापक विशाल अंतकरण असेल. दया ही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे होती. सर्वाभूती दया आणि साधू म्हणावे आयशिया. ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे दया होती. महाराज लक्षात ठेवा, बाळू महाराज कीर्तनकार झाल्याच्या नंतर कीर्तनकार त्याचं पोरग हो वाटतंय. ही परंपरा बाळू महाराजाच्या मुलानं चालवावीशी वाटते. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी तो सन्मान हरिपंडितांकडे न देता, ज्या व्यक्तीला गोड वेळेला खाला भेटत नाही त्या व्यक्तीकडे एवढं परमोच्च पद द्यावा. ही विशाल व्यापक बुद्धी, हे सागरासारखं विशाल अंतकरण फक्त संतांचंच आहे. म्हणून त्या संतांचं वर्णन करण्यापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवणं हे उचित मानतात. म्हणून पहिलं कडवं देऊ शकत नाही महाराज कोणी स्वतःचा सन्मान दुसऱ्याला. एवढी मोठी व्याप्ती, एवढी मोठी प्रकांड विद्वत्ता. शास्त्री आणि आचार्य पंडित पदवी तपासायची ताकद हरिपंडितात होती ताईसाहेब. पण त्या हरिपंडितांकडं ते स्टेज न देता, ते आसन न देता गावबा काकांकडं दिले. गावबा काकांकडं एक दुसरा मुद्दा सांगतो. राजे हो,
धाडस करण्याची ताकद कोणालाही असते. चुकून शब्द गेला. धाडस हे कोणालाही करा वाटतंय, धाडस हे कोणालाही करा वाटतंय, पण ते धाडस पूर्णत्वाला नेण्यासाठी नाना त्या योग्यतेची ताकद लागते, ताकद लागते, ताकद. त्याचा एक मुद्दा तुमच्या पुढे प्रतिपादित करतो. आणि ते जर आधी सुरू झालं असतं तर मी कंबर बांधित नव्हतो, पण मी आधी कंबर बांधली होती, मी नंतर केलास. मला नाद नाही चढाव नांगर घालायचा. विठाला 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 विठाला. कारण लय पोट भरून कीर्तन झालेत ना, आता काय ताण नाही ना, हाऊत भरून सांडायला आता, त्याचं काय अशी चिंता नाही, काय नाही, गोड वाटतं. असो, एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. आणि विठाला 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 विठाला. एखादी गोष्ट धाडसानं करायची असेल तर त्याच्यासाठी त्या योग्यतेचं धाडस लागतंय, काळीज लागतंय. एखादा बदल करणं इतकं सोपं नसतं सज्जनांनो. काही लोकांना वाटतंय आपण बदल करावा, बदल करावा, पण तो नाही करतायत. वर्षभर भांडवल पुरते गिरगाव करायला आता. विठाला विठाला तुम्हाला एक पुरावा माहित असेल, माझ्या निळोबरायकडे एकदा प्रत्यक्ष देव आले. निळोबरायनी सांगितलं, निळा म्हणे आम्ही नोळ खोज देवा, तू कयाचा दावा करीत असो, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलाशी का. प्रत्यक्ष विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणावं आम्ही तुकोबाऱ्याला ओळखतो, तुला ओळखत नाही, सामान्य धाडस आहे. आणि प्रत्यक्ष जगाचा मालक आल्याच्या नंतर सांगितलं आम्ही तुला बोलवलं नाही, तू आलाच कशाला, हे धाडस सामान्य. किती किती मोठी धाडसाची वाणी असेल, किती मोठी धाडसाची वाणी असेल. विठाला 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 विठाला. पण ते धाडस परिपूर्णतेला गेलं, टोकाला गेलं, टोकाला गेलं. एक धाडस बघा नाथांच्या जीवनातलं. आई धुणं धुण्यासाठी गंगेच्या पात्रात गेली. काळासाई चित्र होता. त्या गोदावरीच्या पात्रामध्ये प्रत्येकाचे स्थान दाखवून दिलेले होते. कोणी कुठेही जाऊन धुणं धुवायचं नाही, कोणी कुठेही आंघोळी करायच्या नाही. एक ठरलेला नियम होता, ठरलेला नियम. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसाठी वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, मला काही कुठल्या लिखाणात सापडलेलं नाही, मला त्यांच्याच ओळ्या माहीत आहेत. त्यांची काही लिखाणं कीर्तनातली एका सात्विक सदाचारी लोकांनी कीर्तनं लिहिली, त्याच्यातल्या एका 2 पानाचा निर्वाळा सांगतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्या स्थानावर स्नानाकरता जायचे तिथं एक पाषाणाची चौरंगी शिळा होती आणि ती शिळा गोदावरीच्या पात्रावर. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोदावरीच्या पात्रात प्रवेश करत असताना खांद्यावरचं धोत्र त्या शिळेवर टाकायचे, त्या शिळेवर टाकायचे. आणि गोदावरीच्या पात्रात स्नान आटपलं की त्या शिळेवर उभं राहून ते धोत्र बदलायचे, तिथं धोत्र बदलायचे. आणि म्हणे त्या शिळेवर त्या काळाला प्रखंड असा एक वेगळ्या वातावरणाचं क्षेत्र पसरलेलं होतं. कोणी कोणाच्या जाग्यावर न जाणे. एका सामान्य कुळातली माऊली, एक साध्या परिस्थितीतली माऊली. कुळाचा जर विचार केला तर त्या काळात आताही 4 वर्णाचा हेच सांगितला. एका शूद्र कुळातली माऊली तिथं धुणं धुण्यासाठी गेली.
एक तर तिनं तिथं धुणंही धुतलंय, तिलाही माफ करण्याचं सौभाग्य, तिलाही मोठ्या अंतकरणाने माफ करावं. त्या काळातली नाना प्रकारची वसवसून उठलेली प्रकांड विद्वान लोक त्यांना थांबवलं. हे असलं काही नसतं रे. काय काय सामान्य ताकद असेल ती, किती मोठी ताकद असेल. आणि अशात एका कुळातल्या माऊलीचं बालक गोदावरीच्या पात्रामध्ये आई धुणं धुण्यासाठी गेली म्हणून तिनं जावं. रडत 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 त्या गोदावरीच्या पात्रात ते बालक आलं. आई धुणं धुवून एका रस्त्यानं निघून गेली. त्यावेळेला अशी गोदावरी नसेल, म्हणजे आता जी गोदावरी पाहिली का अशी नसेल. कारण हिच्यात बऱ्यापैकी झंपर सापडतेत, गाद्या सापडत्यात, गोधडे सापडतेत, जुने वापरलेले कपडे सापडतेत. अशी गोदावरी नसेल. तरी मागच्या 10 वर्षापेक्षा यावर्षी जरा बरी दिसली. स्वच्छता बऱ्यापैकी आहे. मागच्या 10 वर्षापासून आपण वारी नाहीच सोडत. गेल्या 10 वर्षापेक्षा यावर्षी पाणीसुद्धा अगदी मस्त छान ठेवले. प्रशासनाला पुन्हा द्यावे तितके धन्यवाद. असो, आणि त्या गोदावरीच्या वाळवंटामध्ये हे बालक रडत 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 तिथपर्यंत आले. नाथांचं स्नान आटपलं. मला असं वाटतंय दुपारच्या वेळेला नाथबाबा का गेले असतील तिथं. असा सिद्धांत सापडतो की त्रिकाल स्नान करत होते. संध्या 3 टाइम असायची, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला संध्या असायची. मग दुपारच्या संध्या स्नानाला शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोदावरीच्या पात्रात गेले असतील. आणि स्नान करत असताना पाहिलं तर एक बालक रडत आहे. धावत आले, त्या बालकाला उचललेलं आहे. आता ते द्यावं कोणाकडं, कोणाकडं द्यावं, कोणाकडं द्यावं. त्याच्या वागण्याहून, त्याच्या रंगारूपाहून, त्याच्या वरच्या भूषणाहून लक्षात आलं हे अत्यंत गरिबाचं लेकरू आहे. एका सामान्य गरिबाचं लेकरू असावं. रस्त्याने चलत असताना ज्या कुळातला असेल त्या कुळातली माणसं आजूबाजूला पळत होती. आपण ह्या लेकरांना घेतलं तर उद्या आपल्याला शासन होईल म्हणून कोणी म्हणतच नव्हतं. आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या बालकाला घरी नेलं. गिरिजा काकींना सांगितलं, गिरिजा जी मालक, जी जी गोदावरी मातेने एक आपल्याला प्रसाद दिलाय. कसला प्रसाद मालक? हा प्रसाद आहे. पाहिलं तर काखेत एक बालक होतं. गिरिजा काकीने लटकन त्या बालकाला घेतलं. काय नशिबवान बालक असेल ते. जबाईचं लुगडं धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक पैठणमध्ये राहतो. ज्या बाईच्या अंगावरचं पातळ लुगडं साडी पैठणच्या आपल्या पंढरपुरातल्या मालकाच्या हाताच्या स्पर्शाने पवित्र आहे. त्या माऊलीचं शरीर किती पवित्र असेल. आणि त्या पवित्र मांडीवर एका सामान्य शूद्राच्या बालकाला बसायला भेटते. ते बालक बी किती नशीब घेऊन आला असेल, नशीब घेऊन आला असेल. म्हणून मला असं वाटतंय हे मध्यंतरी जातीचा जो शहाणपणा होता ना, हा संपवण्यासाठीच नाथबाबांनी हे काम केलं असेल. यातायाती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. मी तर सहज म्हणत असतो, भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीतले लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत, प्रत्येक जातीत नालायक माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत सज्जन माणसं आहेत. मी खानदेशमध्ये गेलो संतोष बुवा, तिथे कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून एक महान महात्मा होऊन गेले. वारकरी संप्रदायातले फार मोठे तत्वनिष्ठ साधू कृष्णाजी माऊली जायखेडकर. आपण एकदा मधल्या वारीला गेलतो, गेल्या वर्षीच्या कार्तिकीला, आता कालच्या कार्तिकीला नाही, मागच्या वर्षीच्या कार्तिकीला गेलो. तर एक किर्लोस्कर नावाचा माणूस, किर्लोस्कर नाव होतं त्याचं, खैरमोडे महाराज. हा किर्लोस्कर नावाचा माणूस जामदे नावाच्या गावातला पारधी समाजाचा माणूस होता. त्यावेळेला कोरोनाच्या बऱ्यापैकी सावट होतं. पंढरपूरमध्ये आम्ही जिथं राहतो तिथं तो भेटायला आला. तर त्यानं ताईसाहेब असं हातानं खुरड्याच्या नंतर त्याच्या पायाचे कातडे असे मातुड्यासारखे खुडून येत होते. म्हणजे जामद्यापासून तर पंढरपूरमध्ये
बऱ्यापैकी परिस्थिती नसताना तो चालत आला. तो जातीनं पारधी समाजाचा माणूस होता. पारधी लाहोर चित्र सशे रांडुकर धरणाऱ्याच्या कुळातला होता. पण त्याला कृष्णाजी माऊली या महान भगवत भक्तांनी माळ घालून त्याला वारकरी संप्रदायात आणलं. म्हणून कुणी एखाद्या जातीला नाव ठेवावं असा काही विषय नाही. हो का उत्तम चांडाळन त्याचे पायी माझे कपाळ. माझ्या जनाबाई म्हणतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण पैठणच्या वारीला येतो ना त्याच्या पायावर कपाळ. पैठणची वारी इकडं चालू असताना तिकडं 13व्याचे कीर्तन हाणतू, त्याच्या कपाळाला पण माझे पाय नाही, त्याच्या कपाळाला पण माझे पाय नाही. आणि तो जर पैठणच्या वारीला येत असेल तर जनाबाई म्हणतात त्याच्या पायावर माझं कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. मग तो जात कुठली असू द्या पण तो वारकरी असला पाहिजे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कारण भजन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, जातीचा संबंध नाही. अहो चुकून 7व्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाने चुकून काम केलं. वशिष्ठांचं ऐकून एका भजन करणाऱ्या शिकाऱ्याचं पोरग मारलं, किराताचं पोरग मारलं. तर त्याला मारल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला 8व्या अवतारात 11 वर्ष 53 दिवस आईची न वडिलाची भेट झाली नाही. हे पाप देवाच्या डोक्यावर पडलं. तर तुम्ही आम्ही हा नालायकपणा करणं, आपल्याला देव कोण्या नरकातला किडा करीन याचाच मेळ लागणार नाही. विठाला विठाला घरी नेलं, स्नान घातलं, रडत होता. त्याला चांगली चांगली पदार्थ दिली, उघडं होतं. हरिपंडितांची कपडे घातले, झोपत नव्हतं. नाथांनी सांगितलं गिरिजा झोपत नाही, कोणाचा असेल ग? गिरिजा काकींना सांगितलं धनी मालक, काही जरी झालं तर आई आईच असते, याच्या आईकडे पाठवावं लागेल. आई किती मोठी असते, एक स्थान आहे का? 10 मिनिटात संपवतो, एवढं ऐका. तो आजचं कीर्तन कमी याच्याकरता करायचं नाही की कोणी म्हणू नये इथं काही नसतंय म्हणून गिरगावकर पटकन गेलाय. हो, तिकडं नालायकाची स्तुती करावं लागते. कालांतरानं आमचे लोक काय करतील काय माहिती. एक जण म्हणला झकास कीर्तन करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. झकास कीर्तन कसं असतं रे सुंबळ्या? पप्प्याच्या माईची साडी नेसतो, तुझ्या बायकोची नाचतो. हो, काही दिवसाला हे पण पसंत करतील ताई साहेब लोक. विठाला विठाला असो. गिरिजा काकींनी सांगितलं मालक आपल्याकडे कपडे चांगले आहेत, संध्याकाळी झोपण्यासाठी आसन आहे, वाटल्यास मी त्याला पाळण्यात रात्रभर झोका देईल, पण ते माय पाहिल्याशिवाय झोपणार नाही. एक पुरावा सांगतो. आपल्या परिसरामध्ये आपल्या गंगाखेड भागात एक साधू आहेत, विजयानंद सोपेकर महाराज. मी त्यांचा कीर्तनातला एक पुरावा ऐकिलता आणि मी अजून एका महात्म्याच्या मुखारविंदातून ऐकिला. एका बाईला जुळ्या 2 मुली झाल्या. आईचं महत्त्व किती गिरिजा काकींनी नाथांना सांगितलं, काही प्रयत्न करा पण त्याच्या आईकडे देऊन टाका. आईचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा, किती टोक असते आईचं. एका माईला 2 मुली झाल्या जुळ्या, दिसायला सारख्या होत्या, पण मोठीची जी अगोदर जन्माला आली तिच्या खांद्यावर जाब होता आणि नंतर जन्माला आली तिच्या खांद्यावर जाब नव्हता. ताईसाहेब त्या दिसायला सारख्या. वर्गात असताना शिक्षकाला कळत नव्हतं ही कोणती ही कोणती, म्हणजे नावं 2 होते ना, तर कोणतीला कोणत्या नावानं हाक मारावं ते गुरुजीला कळलंच नाही शेवटपर्यंत. इतक्या दिसायला सारख्या होत्या. सोयरिकी झाल्या, चांगल्या घरची मुलं आली, स्थळं आली, समन गोड झाले, वारकरी संप्रदायातले साधक भेटले, लग्न झालं. कर्मधर्म संयोगाने वंशवेल वाढली, दोघींना पुत्ररत्न झाले. गिरिजा काकी सांगतात आईकडे देऊन टाका त्याच्या. आपल्याकडे 56 भोग आहेत पण ते झोपू शकत नाही, ते सारखं आई आई म्हणून ओरडतंय.
हे भोग त्याच्या कामाचे नाहीत, त्याची आई त्याला गरजेची आहे. आपण त्याची आई शोधून देऊ. आईचं महत्व किती याच्याकरता उदाहरण सांगतोय. आणि मग लग्न झालं, दोघींना मुलं झाली, पण कर्मणो गहनो गती, त्याच्यातली एक जात राहिली, मृत्यू पावली एक. 2-4 महिन्याच्या फरकाने लेकरं झालती. 8-10 महिन्याची लेकरं असावी. ज्याची आई वारली त्याचं 7-8-9 वर्षाचं, 8-9 महिन्याचं लेकरू असेल, ते 8-9 महिन्याचं. दुसरीला सुद्धा 12-13 महिन्याचं लेकरू असेल. 4-2 महिन्याच्या फरकाने लेकरं. मग सगळी जण आई मृत्यू पावल्याच्या नंतर हळहळ करत होती. भिंतीला त्याची आई टेकवली. सुवासिनी येत होत्या, हळदी कुंकू देत होत्या. आणि सौभाग्यवती होती ती, सुवासिन गेलती. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये मालकाच्या अगोदर गेलेल्या स्त्रीच्या कपाळाचं कुंकू सौभाग्यवती स्त्री, ते प्रेताचं पण कुंकू कपाळाला लावित असते. मी एक अजून दुसरा पुरावा सापडला. सौभाग्यवती स्त्री ज्या वेळेला मालकाच्या अगोदर जात असती का, त्यावेळेला ती प्रेत जरी असेल तर जिच्या कपाळाला कुंकू आहे तिनं स्वतःचे काकणं तिच्या काकणाला लावायचे. यति कंकनो भय जयो प्रेतास्तित्काराय ललाट प्रपटले अर्जितम कुंकुमं भय जायते नैवम गांजा कसम लिखितम. नालायकाचा पुरावा नाही भाऊ.